नमस्ते फ्रेंड्स, आज आपण उन्हाळा स्पेशल शरीराला एकदम थंडगार ठेवणारं असं पुदिन्याचं सरबत कसं बनायचं याची रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी मी काही पुदिन्याचे पानं स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. आता लगेच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पानं आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. त्यामध्ये लगेच 2 लिंबू आपल्याला पिळून घ्यायचे. तर मी इथं लिंबू छोटे छोटे घेतलेले आहेत, त्यामुळे इथं 2 घेतलेले आहेत. आणि तुमचं जर लिंबू मोठा असेल आणि चांगला रस असेल तर एकच पिळलं तरीसुद्धा चालेल. तर मी छोटे छोटे लिंबू होते, त्यामुळे इथं 2 लिंबू पिळून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने 2 लिंबांच्या बिया काढून अशा पद्धतीने 2 लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे. आता लगेच इथं ना 4 चमचे साखर टाकून घ्यायची. आता गोडाचं प्रमाण ना पूर्णपणे तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता. तर इथं पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे एवढं मी इथं साखर टाकून घेतलेली आहे. त्यानंतर लगेच एकदम थोडंसं काळं मीठसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ना आपल्याला याच्यामध्ये 2 ते 3 बर्फाचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत. म्हणजे त्याच्यामुळे याचा कलर एकदम छान येतो त्यामुळे. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून ना याला बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने वाटून घेतले. तर आता हे पाणी ना आपल्याला एकदा गाळून घ्यायचं, म्हणजे जे काही पुदिन्याचं थोडंफार असं जाडसर ते सुद्धा निघून जाईल. तर अशा पद्धतीने गाळण्याची जी गाळणी असते ना त्याने मी याला गाळून घेतलेले तुम्ही बघू शकताय. छान असं आपलं हिरवंगार मस्त असं हे सरबत बनवून तयार झालं. तर याच्यापासून आपण हे सरबत कसं बनायचं आहे बघूया. तर मी इथे 2 काचेचे ग्लास घेतले आहेत, त्याच्यामध्ये 2-2 मी बर्फाचे तुकडे टाकून घेतलेले आहेत. मी थंडच पाणी वापरणार आहे, त्यामुळे बर्फ जास्त वापरले नाही आहे. तुम्ही पाणी थंड नसताना घेत तर बर्फ तुम्ही जास्त वापरू शकता. आता जे आपण हे प्रेमिक्स तयार करून घेतले नाही, थोडंसं आपल्याला याच्यामध्ये थोडं टाकून घ्यायचं आहे. 2-2, 3-3 चमचे याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर थंडगार पाणी याच्यामध्ये टाकायचं. मी एकदम थंड पाणी वापरू आहे, त्यामुळे इथं बर्फ जास्त वापरलेला नाही आहे. तर बघू शकता एकदम थंड पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर याच्यावर सजावटीसाठी तुम्ही लिंबाचे तुकडे किंवा पुदिन्याचे पानंसुद्धा लावून घेऊ शकता. एकदम छान, एकदम चविष्ट इन्स्टंट असं आपले हे सरबत बनवून तयार होतं. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. उन्हामधून आल्यानंतर थंडगार हे सरबत पिल्याने एकदम मनाला शांत असं वाटतं. तुम्हीसुद्धा बनवून बघा. आवडल्यास एक लाईक करा. चॅनलवर नवीन असतात चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.